नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। सर्वांना एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। एकूण जे पद आहेत 972 पदाकरिता ही जाहिरात असणार आहे। मान्यता पण मिळालेली आहे शासनाकडून, सामान्य प्रशासन विभागाकडून। तर ह्या संदर्भात संपूर्ण माहिती कोणत्या पदाकरिता ही जाहिरात असणार आहे, नेमकी कधी येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, या संपूर्ण बाबी संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे। त्या अगोदर अकॅडमी मध्ये विविध बॅचेस स्टार्ट झालेले आहेत। यामधील वनरक्षक बॅच 12वी नंतर 12वी सायन्स विद्यार्थ्यांकरिता 1682 पदाकरिता ही जाहिरात आहे। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे। टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे। तर किती रुपयाला आहे? 1 वर्षाकरिता तुम्हाला असणार आहे फक्त 1000 रुपयामध्ये। याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच आपल्या अकॅडमी मध्ये स्पेशल बॅच मराठी इंग्लिशची आहे, जीके, सामान्य ज्ञान या सर्व स्पेशल बॅचेस आपल्याकरिता अवेलेबल झालेल्या आहेत। ओके, जास्त वेळ न घेता नोंदणी विभागाला मिळणार जादा मनुष्यबळ बघूया आपण काय अपडेट सांगितले आहे, काय अपडेट आलेले आहे त्या संदर्भामध्ये माहिती। यामध्ये नवीन पदभरतीचा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे। पुढे नागरीकरणामुळे कालचीच अपडेट आहे। नोंदणी विभागात वाढलेले काम, राज्यात दस्त नोंदणीची वाढती संख्या आणि अपुरे असलेले मनुष्यबळ यामुळे नोंदणी विभागाला अडचणी येत होत्या। या पार्श्वभूमीवरती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 972 पदनिर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे। या प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाली तर नोंदणी विभागाकडे जादा मनुष्यबळ उपलब्ध होऊन कामकाजामध्ये गतिमानता येणार आहे। राज्यात दरवर्षी 25 ते 30 लाख इतके दस्त नोंदविले जातात। त्याद्वारे सरकारच्या तिजोरीमध्ये 50,000 कोटीहूनही अधिक उत्पन्न जमा होते, म्हणजे महसूल। या विभागाला अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका बसत आहे। त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने सध्याच्या पदाचा आढावा घेत कोणती पदे रद्द करता येतील आणि कोणती पदे नव्याने निर्मिती करता येतील याच्या आकृतीबंधाचा आराखडा तयार करून प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठविला आहे। सध्या राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाला 3094 इतकी पदे कार्यरत आहेत। त्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक, उपमहानिरीक्षकापासून ते नोंदणी मुद्रांक जिल्हाधिकारी, सहजिल्हा निबंधक वर्ग 2 पर्यंतच्या अनेक पदांचा यामध्ये समावेश आहे। नोंदणी उपमहानिरीक्षकांची अंमलबजावणी, तपासणी आणि धोरण संशोधन ही 3 अतिरिक्त पदे तयार करण्यात आलेली आहेत। सध्याचे मुद्रांक अधीक्षक मुख्यालय हे पद आता बदलून अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक असे पद प्रस्तावित आहे। राज्यात सध्या 54 सहजिल्हा निबंधक वर्ग 1 ची पदे असून त्यात आणखी 12 पदे वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे हे जे पद आहेत सर्व क्लास 1 क्लास 2 चे एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। त्यानंतर नगर रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार, दुय्यम निबंधक श्रेणी 1 आणि मुद्रांक निरीक्षक पदामध्ये पण वाढ केली आहे। दुय्यम निबंधक म्हणजे ग्रुप बी चं पद आहे आपल्याकरिता, किंवा मुद्रांक निरीक्षकाच्या सध्या 394 पदे असून त्यात नव्याने 81 पद वाढवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाकडे सोपवण्यात आलेला आहे, पाठवलेला आहे। त्याचा लवकरच मान्यता पण मिळणार आहे। मान्यता मिळाल्यानंतर लगेचच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये। ओके, ही सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून तुम्ही तयारीत राहायला पाहिजेत। हे सर्वात जो म्हणतो ना आपण सर्वात जास्त व्यस्त किंवा जो जास्त महसूल मिळवून देणारा डिपार्टमेंट आहे त्याचं नाव आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग। ओके, त्यानंतर तुम्हाला परत एकदा पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे या ठिकाणच्या ज्या जागा पशुधन पर्यवेक्षकाच्या किंवा इतर कर्मचारी असतील त्यांचे डिपार्टमेंटचे त्यांची जी पदनिर्मिती होते याकरिता पण तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे। या बॅच वरती 50% डिस्काउंट पण असणार आहे।
यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुम्ही जर लाईव्ह जर उपस्थित नसाल तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहे। तर याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। ओके, धन्यवाद सर्वांचे। पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये।